उद्या बारामतीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चाचं आयोजन. लक्ष्मण हाके यांची माहिती. उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची भेट, तर सिल्वर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट. दोघांमध्ये 20 मिनिट चर्चा. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावर खासदार ओमराजे निंबाळकर भडकले. वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर. पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती. आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर. कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद. ओव्हरटाईमची वेळ वाढल्यानं कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार. कामगार मंत्री आकाश पुंडकर यांची माहिती. पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार. स्वारगेट ते कात्रज दरम्यान 2, बालाजीनगर बिबवेवाडीमध्ये 2 मेट्रो स्थानकं उभारली जाणार. सरकारकडून 683 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी. नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनीमध्ये झाला स्फोट. विस्फोटकं बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनीमध्ये स्फोट. एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती. गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार. मुंबईमध्ये 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था. विजय दिनानिमित्त चीनमध्ये सर्वात मोठी लष्करी परेड. चीनने लष्करी ताकद दाखवली. आम्ही कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं वक्तव्य. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. अनेक भागात पाणी शिरलं. नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही शिरलं पाणी. हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट.